Hello everyone. Today we are going to discuss about halogen derivatives. In this halogen derivatives, our topic is preparation of alkyl halides. We know that what is alkyl halides? That is R single bond X, where R is alkyl group and X is halogen atom. Therefore, this alkyl halide is prepared with the help of alkane, with the help of alcohol and with the help of alkene. First method we discuss preparation of alkyl halide by using alcohol. By using alcohol, we prepared alkyl halides. Therefore, in this method, we write question like, how will you prepare alkyl halide by using alcohol? How following compound is obtained by alcohol. Number 1, ethyl chloride. Number 2, isopropyl chloride. And number 3, tertiary butyl, that is shortly third butyl chloride. क्वेश्चन सिंपल आहे. अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हलाइड प्रिपेअर करायचं आहे आणि जेव्हा अल्कोहोल पासून अल्किल हलाइड प्रिपेअर करायचं आहे तर अल्किल हलाइडचे हे मेंबर आहेत इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, टर्शियरी ब्युटिल क्लोराइड्स आणि हे सर्व तिन्हीचे तिन्ही मेंबर अल्कोहोल पासून प्रिपेअर करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण क्वेश्चनच्या स्वरूपात असं विचारतो किंवा लिहितो, हाऊ फॉलोइंग कंपाउंड इज ऑब्टेन्ड बाय अल्कोहोल. काय दिस आर द 3 कंपाउंड. दिस कंपाउंड हाऊ विल यू ऑब्टेन फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून आपल्याला इथिल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे, अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे आणि अल्कोहोल पासून टर्शियरी ब्युटिल क्लोराइड सुद्धा प्रिपेअर करायचं आहे. आणि हे प्रिपेअर करत असताना एक आपल्याला ल्युकास रिएजंटचा उपयोग करायचा आहे. सुरुवातीला आपण पहिला मेंबर घेऊया. पहिल्या मेंबर मध्ये इथिल क्लोराइड, इथिल अल्कोहोल on reaction with ethyl alcohol on reaction with Lucas reagent. Lucas reagent to give ethyl chloride. इथिल अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ ल्युकास रिएजंट टू गिव्ह इथिल क्लोराइड्स. म्हणजेच या अल्कोहोलचं कन्व्हर्शन इथिल क्लोराइड मध्ये करताना ल्युकास रिएजंटचा उपयोग आपण या रिएक्शन मध्ये करून राहिलो. ल्युकास रिएजंट म्हणजे काय तर ते मिक्सचर असतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आणि अनहायड्रस ZnCl2 दोघांच्या मिक्सचरला ल्युकास रिएजंट म्हणतात. आणि या ल्युकास रिएजंटच्या मदतीने
या अल्कोहोल पासून इथिल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे. देअरफॉर वी राईट फॉर्म्युला C2H5OH. Name of this compound is ethyl alcohol. This ethyl alcohol is treated by Lucas reagent, and on treating with Lucas reagent and hydrochloric acid HCl anhydrous ZnCl2, that mixture is called as Lucas reagent. When this mixture, that is Lucas reagent, is treated with ethyl alcohol, then reaction occur and 2 gives C2H5Cl. Name of this compound is ethyl chloride. By the liberation of obviously water molecule H2O. सिंपल रिएक्शन आहे. काय केलं आपण? वी टेक इथिल अल्कोहोल अँड दिस इथिल अल्कोहोल इज ट्रीटेड बाय Lucas reagent. Lucas reagent is a mixture of hydrochloric acid and anhydrous ZnCl2. When this Lucas reagent treated with ethyl alcohol, reaction occur and 2 gives ethyl chloride by the liberation of water molecules. त्यानंतर दुसरा आपला क्वेश्चन बघा. आता हा आपण काय केलेला आहे इथे सॉल्व केला. त्यानंतर आता दुसरा जो नंबर दिसून राहिला तर अल्कोहोल पासून प्रिपेअर करायचा आयसोप्रोपिल क्लोराइड्स. बघा आता अल्कोहोलचा कोणता कंपाऊंड घेतला म्हणजे आयसोप्रोपिल क्लोराइड मिळेल, तर ते सुद्धा आपल्याला थोडासा विचारपूर्वकच कंपाऊंड घ्यावं लागेल, कारण कोणताही अल्कोहोलचा कंपाऊंड घेऊन आयसोप्रोपिल क्लोराइड प्रिपेअर करता येणार नाही. अल्कोहोलचा असा करस्पॉन्डिंग याच्या करस्पॉन्डिंग जर आपण इकडे कंपाऊंड घेतला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा काय घेऊ घ्या आपण आयसोप्रोपिल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे. देअरफॉर आयसोप्रोपिल अल्कोहोल on reaction with Lucas reagent to give आयसोप्रोपिल क्लोराइड. म्हणजे या प्रकारचा कंपाऊंड जर घेतला आयसोप्रोपिल अल्कोहोल तरच आपल्याला काय मिळणार आयसोप्रोपिल क्लोराइड मिळेल. बघा कोणता आयसोप्रोपिल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे CH3CHOH सिंगल बॉन्ड CH3. आयसोप्रोपिल alcohol, when we take this isopropyl alcohol and it is treated by hydrochloric acid and anhydrous ZnCl2, then that mixture is called as Lucas reagent. It means this Lucas reagent is treated with isopropyl alcohol, then it is converted into CH3CHCl CH3, and name of this compound is isopropyl chloride by the liberation of water molecules H2O. Number 3, टर्शरी ब्युटिल क्लोराइड प्रिपेअर करायचा आहे. तर टर्शरी ब्युटिल क्लोराइड साठी टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हा कंपाऊंड घ्यावा लागेल. CH3OH single bond CH3. Name of this compound is tertiary third butyl alcohol, and this tertiary butyl alcohol is treated by hydrochloric acid. Then reaction takes place and 2 gives tertiary butyl chloride. By the liberation of water molecules. तुम्हाला या ठिकाणी थोडी
शंका वाटत असेल का इथे चुकीनं लिहिलं गेलं नाही का अनहायड्राइड ZnCl2, तर अनहायड्राइड ZnCl2 ची रिक्वायरमेंट किंवा त्याची नीड नाही. देयर इज ए नो नीड फॉर द अनहायड्राइड ZnCl2. म्हणजे हा यापेक्षा दोन कंपाऊंड पेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि जास्त रिॲक्टिव्ह असल्यामुळे काय होईल, ओनली हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट विथ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू टर्शरी ब्युटिल क्लोराइड. These are three reaction, very simple reaction. सुरुवातीला तुम्हाला असं वाटत असेल का या ठिकाणी काही खूप सारा पाठांतर वगैरे करावं लागते का? पाठांतर करायची जास्त आवश्यकता नाही, पण हे फॉर्म्युले मात्र आपल्याला माहित पाहिजे. हा इथिल क्लोराइड आहे, आयसोप्रोपिल क्लोराइड आहे आणि टर्शरी ब्युटिल क्लोराइड. इट मीन्स इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड अँड टर्शरी ब्युटिल क्लोराइड. दीज थ्री फॉर्म्युले काय केले आपण, प्रिपेअर्ड केले. अँड दीज आर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ ल्युकास रिएजंट by using alcohol. In the first reaction, when alcohol, this ethyl alcohol treated by Lucas reagent, it is converted into ethyl chloride. This is the preparation for ethyl chlorides. How ethyl chloride is prepared from alcohol? Ethyl chloride is prepared from alcohol by using Lucas reagent. Then second, how will you prepare? Single question तुम्हाला असा याचा विचारू शकतात. How will you prepare isopropyl chloride from isopropyl alcohol? काय राहणार आन्सर काय असेल? सिंपल. Isopropyl alcohol is treated with Lucas reagent. Reaction takes place to give the isopropyl chlorides. तशाच प्रकारे तिसरा सुद्धा आपण टर्शरी ब्युटिल क्लोराइडचा हा फॉर्म्युला आहे, हा आपण या टर्शरी ब्युटिल अल्कोहोल पासून प्रिपेअर करू शकतो. म्हणजेच काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल घ्यावं लागेल. This is tertiary butyl alcohol. This tertiary butyl alcohol is treated by hydrochloric acid. It does not need for the anhydrous ZnCl2. Only HCl is treated by tertiary butyl alcohol. Reaction takes place and it will produce tertiary butyl alcohol. तर या पद्धतीने इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, tertiary butyl chloride is prepared from ethyl alcohol, isopropyl alcohol and tertiary butyl alcohol. तसं अशा या तीन प्रिपरेशन आहे. These are three preparation. I hope you have to understood these three preparation. त्यानंतरचे तीन प्रिपरेशन सुद्धा बिलकुल सेम टू सेम आहे. फक्त आता आपल्याला या ठिकाणी बघा, हाऊ फॉलोइंग कंपाऊंड ऑब्टेन बाय अल्कोहोल. इथिल क्लोराइडच्या ऐवजी काय करायचं आहे आपल्याला, इथिल ब्रोमाइड पाहिजे. नंबर सेकंडचा क्वेश्चन, हाऊ विल यू प्रिपेअर फॉलोइंग कंपाऊंड बाय इथिल ब्रोमाइड. नंबर सेकंड, आयसोप्रोपिल क्लोराइडच्या ऐवजी ब्रोमाइड. आणि तिसरा, टर्शरी ब्युटिल क्लोराइडच्या ऐवजी टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा क्वेश्चन तोच आहे, थोडा फरक केला आपण. म्हणजेच या ठिकाणी हे इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, टर्शरी ब्युटिल क्लोराइडच्या ऐवजी प्रिपेअर काय करायचं आहे, इथिल ब्रोमाइड पाहिजे, आयसोप्रोपिल ब्रोमाइड पाहिजे आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पाहिजे. हाऊ विल यू प्रिपेअर इथिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड अँड टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल. तर असा हा क्वेश्चन कंप्लीट करण्यासाठी काय करावं लागणार, इथिल अल्कोहोल पासूनच प्रिपेअर करायचं आहे. फक्त इथिल अल्कोहोल पासून इथिल ब्रोमाइड. म्हणजेच काय करणार आपण, we take ethyl alcohol and this ethyl alcohol is treated by HBr. HBr in the presence of sodium bromide, NaBr, and concentrated H2SO4, sodium bromide and concentrated sulfuric acid. It is converted into ethyl bromide by the liberation of water molecules. Therefore, we have right here ethyl alcohol on reaction with Lucas reagent च्या आधी काय म्हणावं लागणार, ethyl alcohol on reaction with sodium bromide and concentrated H2SO4 to produce ethyl bromide
ethyl bromide. Name of this compound is ethyl bromide. इथिल क्लोराईडच्या ऐवजी इथिल ब्रोमाइड या पद्धतीने प्रिपेअर्ड. फक्त फरक कोणता झाला तर आपण रिएजंट किंवा त्याला कॅटलिस्ट म्हणता येईल. आधी ल्युकास रिएजंट घेतला होता, पण या ज्यावेळी आपल्याला हा इथिल ब्रोमाइड प्रिपेअर करायचा आहे तर सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय करावं लागणार, घ्यावं लागेल. तर त्यावेळी हा इथिल ब्रोमाइड मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे ही झाली पहिली रिॲक्शन. हाऊ इथिल ब्रोमाइड, दिस इथिल ब्रोमाइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल अल्कोहोल. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय बदल करायचं तुमच्या लक्षात येत असेल. बघा काय पाहिजे आपल्याला, या आयसोप्रोपिल क्लोराईडच्या ऐवजी आयसोप्रोपिल ब्रोमाइड पाहिजे. हाऊ विल यू प्रिपेअर दिस आयसोप्रोपिल ब्रोमाइड फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल ब्रोमाइड. तर हा फॉर्म्युला तर बदल करायची गरज नाही, हा फॉर्म्युला तोच आहे. पण आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या ऐवजी काय घ्यावं लागेल, H सिंगल बॉन्ड Br, हायड्रोजन ब्रोमाइड HBr. HBr आणि अनहायड्रस ZnCl2 च्या ऐवजी सोडियम ब्रोमाइड NaBr, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. Then it is converted into isopropyl bromide by the liberation of water molecules. In the third, when we take tertiary butyl alcohol, this tertiary butyl alcohol is treated by HBr in the presence of sodium bromide NaBr and dilute, not concentrated, dilute H2SO4. Then reaction takes place to gives tertiary butyl bromide Br. Here we write tertiary butyl bromide. सिंपल रिएक्शन आहे. क्वेश्चन काय, हाऊ फॉलोइंग कंपाऊंड ऑब्टेन्ड बाय अल्कोहोल. अल्कोहोल पासून इथिल ब्रोमाइड कसा प्रिपेअर करणार, अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल ब्रोमाइड कसा प्रिपेअर करणार, अल्कोहोल पासून टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड कसा प्रिपेअर करणार. तर ते प्रिपेअर करण्यासाठी आपण काय घेणार, अल्कोहोलने सुरुवात करणार. म्हणजे आधीच्या क्वेश्चन सारखाच, पण रिएजंट बदलवले किंवा कॅटलिस्ट मात्र आपल्याला चेंज करायची आवश्यकता या ठिकाणी पडली. व्हेन वी टेक इथिल अल्कोहोल, दिस इथिल अल्कोहोल इज ट्रीटेड बाय HBr in the presence of sodium bromide and concentrated sulfuric acid. Reaction takes place to give ethyl bromide. इथिल ब्रोमाइड प्रिपेअर करताना काय करणार, इथिल ब्रोमाइड जर पाहिजे असेल तर इथिल अल्कोहोल ची रिएक्शन सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड च्या मिक्सरने काय होईल, इथिल ब्रोमाइड प्रिपेअर्ड होईल. इथिल ब्रोमाइड इज ऑब्टेन्ड व्हेन ethyl alcohol is treated by sodium bromide and concentrated sulfuric acid. Reaction occur to give ethyl bromide. See in second, when we take isopropyl alcohol, this isopropyl alcohol on reaction with, not here Lucas reagent, काय असणार, reaction with NaBr and concentrated H2SO4 to give isopropyl bromide. Isopropyl bromide. जर आपल्याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा फॉर्म्युला पाहिजे असेल, when we want isopropyl bromide, at that time we take isopropyl alcohol. This isopropyl alcohol is treated by sodium bromide and concentrated sulfuric acid. Reaction occur and it is produced isopropyl bromide. त्यानंतर तिसरी रिएक्शन बघा. हा क्वेश्चन विचारत असेल तर कसा विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड फ्रॉम टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, किंवा अल्कोहोल पासून टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड कसा प्रिपेअर करायचा असा एक क्वेश्चन लागू शकते. हाऊ विल यू प्रिपेअर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल. तर त्यावेळी काय करावं लागणार आपल्याला, वी टेक टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. दिस टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इज treated by HBr. Reaction takes place in the presence of sodium bromide and dilute H2SO4, not concentrated, only dilute H2SO4 is required here, and to produce a tertiary butyl bromide. In this way we prepare ethyl bromide, isopropyl bromide and tertiary butyl bromide by using ethyl alcohol, isopropyl alcohol and tertiary butyl alcohol in the presence of
concentrated sulfuric acid and sodium bromide, and in case of tertiary alcohol we require only dilute sulfuric acid. तर असं या तीन प्रिपरेशन म्हणजेच काय, अल्किल हलाइडचे मेंबर काय केलेलं आहे या ठिकाणी प्रिपेअर्ड केलेलं आहे. इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल क्लोराइड, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, 6च्या 6ही मेंबर या अल्कोहोलने प्रिपेअर करता आलेले आहे. वी विल मूव ऑन नेक्स्ट. और नेक्स्ट क्वेश्चन यामधलाच आहे. अल्कोहोल पासूनच प्रिपेअर करणार आहे आपण. पहिलीच मेथड आहे ही. पहिल्या मेथड मध्ये अल्कोहोल पासून सर्व हलाइड, अल्किल हलाइडचे मेंबर प्रिपेअर करायचे आहेत. मेथड नंबर फर्स्ट, अल्कोहोल फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलचे कोणतेही मेंबर काय करायचे आहे, सुरुवातीला घ्यायचे आणि त्यानंतर ते प्रिपेअर करायचे आहे. यासाठी आपण हा क्वेश्चन घेऊया. हाऊ विल यू प्रिपेअर फॉलोइंग. हाऊ विल यू प्रिपेअर फॉलोइंग. How will you prepare following? How will you prepare following? Number 1, ethyl chloride from ethyl alcohol. Ethyl chloride from ethyl अल्कोहोल. आणि कशापासून, नंबर ए PCl3, नंबर बी PCl5, नंबर सी SOCl2. बघा क्वेश्चन आधी सुरुवातीला आपल्याला लक्षात येते का ते बघा. या क्वेश्चन मध्ये काय आधी क्वेश्चन आपल्याला समजलं पाहिजे का नेमकं विचारणार काय आहे, आपल्याला रिक्वायरमेंट कशाची आहे आणि कशा पद्धतीने आपण ते प्रिपेअर करणार आहे. तर क्वेश्चन समजण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर अगदी सुरुवातीला काय काय म्हणते ते बघा. हाऊ विल यू प्रिपेअर फॉलोइंग. हे काय करायचं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आणि काय प्रिपेअर करायचं आहे, इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल. प्रत्येक रिॲक्शन म्हणजे तिन्हीच्या तिन्हीमध्ये इथिल क्लोराइडचं कन्व्हर्शन कशात करायचं आहे, इथिल अल्कोहोलमध्ये. इथिल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू इथिल अल्कोहोल. आणि त्यासाठी 3 वेगवेगळ्या रिॲक्शन आहे. PCl3 पासून, PCl5 पासून आणि SOCl2. इन द फर्स्ट वी टेक काय करावं लागणार, इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल. म्हणजे सुरुवात कुठून करावं लागणार, इथिल अल्कोहोल पासून सुरुवात करावी लागणार. देअरफॉर इथिल अल्कोहोल फॉर्म्युला इज C2H5OH. दिस इज इथिल अल्कोहोल. अँड दिस इथिल अल्कोहोल this ethyl alcohol is treated by PCl3 phosphorus trichloride. यासोबत तो रिॲक्ट करणार. रिॲक्ट करताना आता इथे अडचण अशी आहे, OH रिप्लेस होणार आहे Cl ने, पण इथे OH एकच दिसतो आणि Cl3, त्यामुळे इथे 3 Cl साठी हे थ्राईस घ्यावं लागणार. थ्राईस जर घेतला या ठिकाणी सुद्धा थ्राईस C2H5Cl प्लस 3 हायड्रोजन राहिले, 3 ऑक्सिजन आहे आणि 1 फॉस्फरस म्हणजे काय H3PO3. फॉस्फोरस ऍसिड म्हणतात त्याला. फॉस्फोरस ऍसिड. इथिल क्लोराइड फॉस्फरस ऍसिड. आणि ही रिॲक्शन होत असताना साधारणतः हिटिंग वगैरेची आवश्यकता राहते. देअरफॉर वी हॅव राइट दिस डेल. दिस डेल इंडिकेट देयर इज ए रिक्वायरमेंट ऑफ स्मॉल हिटिंग. When this ethyl alcohol is treated by PCl3, reaction takes place to give ethyl chlorides. म्हणजेच how will you prepare following from ethyl chloride from ethyl alcohol. ethyl alcohol पासून ethyl chloride PCl3 ने प्रिपेअर्ड केले. त्यानंतर दुसरी रिॲक्शन इन द सेकंड, पुन्हा
काय करायचं आपल्याला, इथिल अल्कोहोल पासून इथिल क्लोराईड प्रिपेअर करायचं आहे, पण PCl5 पासून. देअरफॉर वी हॅव राईट इथिल अल्कोहोल C2H5OH, इथिल अल्कोहोल and this ethyl alcohol is treated, कशासोबत ट्रीट करायचं आहे, PCl5 phosphorus pentachloride which is again on heating. आता इथे या ठिकाणी या रिएक्शन मध्ये 3 Cl ची रिक्वायरमेंट होती म्हणून आपण थ्राईस घेतला. इथे मात्र तशा प्रकारे 5 Cl ची आवश्यकता आहे, पण 5 टाइम घ्यायची आवश्यकता नाही. रिएक्शन इटसेल्फ स्वतःच काय होते, ती बॅलन्स होते. बघा कशी होते बॅलन्स. C2H5Cl काय पाहिजे ते मिळाला, इथिल क्लोराईड. दिस इथिल क्लोराईड जे पाहिजे ते आपल्याला कंपाऊंड आपण लिहिला. त्यानंतर आता इथे काय आहे, P आहे शिल्लक, इथला ऑक्सिजन आहे आणि एक Cl3 सुद्धा आहे, म्हणजेच काय राहील, POCl3. POCl3 च्या नंतर Cl3 आणि 4 झाला, एक Cl पुन्हा राहिलेला, एक हायड्रोजन सुद्धा पुन्हा राहिला, प्लस काय राहील, प्लस HCl. हे फॉस्फोरस ऍसिड होता, हा फॉस्फोरिक क्लोराइड, फॉस्फोरिल क्लोराइड्स. नंबर 3 जसा PCl3, PCl5 आणि आता तिसरा आहे SOCl2. SOCl2 साठी सुद्धा तीच रिएक्शन या पद्धतीने ना, C2H5OH. We take ethyl alcohol and this ethyl alcohol is treated by thionyl chloride, SOCl2, which on refluxing in the presence of pyridine. Pyridine ची आवश्यकता राहते, pyridine which on reflux. Then reaction occur and 2 gives C2H5Cl, again write ethyl chloride by the liberation of, काय काय राहिला आता इथे, SOCl2 आहे, म्हणजे एक ऑक्सिजन इथला जर आला इथे तर SO2 सल्फर डायऑक्साइड गॅस. त्यानंतर Cl आहे, कारण एकच Cl चा यूज केलेला आहे, हा हायड्रोजन परत, प्लस HCl. इन दिस वे, इन दिस 3 रिएक्शन, या 3 रिएक्शन मध्ये काय केलं आपण, काय क्वेश्चन काय, हाऊ विल यू प्रिपेअर इथिल क्लोराइड फ्रॉम इथिल अल्कोहोल बाय यूजिंग PCl3, PCl5 and SOCl2. In the first reaction we take ethyl alcohol and this ethyl alcohol is treated by PCl3. Reaction occur to gives ethyl chloride. In the second reaction again we take ethyl alcohol. This ethyl alcohol is treated by phosphorus pentachloride. इथे PCl3 होता, हा PCl5. Then reaction occur to gives ethyl chloride and phosphoryl chlorides. Third reaction, ethyl alcohol is treated by thionyl chlorides in the presence of pyridine, reflux to give ethyl chlorides. In this way we prepared ethyl chloride. कशापासून प्रिपेअर केला इथिल क्लोराइड, दिस इथिल क्लोराइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल अल्कोहोल. आणि मग कोणती रिएजंट, सुरुवातीला पहिल्या याच्यामध्ये इन द फर्स्ट वी यूज PCl3, इन द सेकंड रिएक्शन वी यूज PCl5, इन द थर्ड रिएक्शन वी यूज thionyl chloride. Therefore this PCl3, PCl5 and SOCl2 reacted with ethyl alcohol and then it is converted into ethyl chloride. Therefore this is the preparation of ethyl chloride from PCl3, PCl5 and SOCl2. Now याच ठिकाणी आता आपल्याला कंपाऊंडचा फक्त बदल करायचा आहे, म्हणजे इथिल क्लोराइडच्या ऐवजी आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराइड पाहिजे. बघा मी इथे कसा चेंज करतो, म्हणजे रिएक्शन मध्ये थोडा बदल करून आपल्याला क्वेश्चन होता हा कसा राहणार आहे ते बघा. प्रिपेअर करायचं आहे आपल्याला कशामध्ये, इथिल क्लोराइड किंवा या इथिल क्लोराइडच्या ऐवजी हाऊ विल यू प्रिपेअर फॉलोइंग आयसोप्रोपिल क्लोराइड फ्रॉम
आयसोप्रोपिल अल्कोहोल, म्हणजे प्रत्येक वेळा या इथिल अल्कोहोलच्या ऐवजी आयसोप्रोपिल अल्कोहोलचा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि इकडे आपल्याला काय मिळणार, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड मिळणार. मग पुन्हा चेंजेस करूया. पुन्हा रिॲक्शन लिहिली, थोडं क्लिअर होऊन जाईल. सिंपल रिॲक्शन आहेत. थोडा फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम सुरुवातीला तुम्हाला येऊ शकते. फॉर्म्युले पाठ करून टाकायचा. इथिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि जर फॉर्म्युल्याची आपल्याला एक वेळा लिस्ट केली, पाठ केले, तर आता क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला आहे का ते बघा. क्वेश्चन हा आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल क्लोराईड प्रिपेअर करायचा आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल घ्या, आयसोप्रोपिल अल्कोहोलचं कन्व्हर्शन आयसोप्रोपिल क्लोराईड. म्हणजे समजा इथे सिंपल मध्ये मी आधी पहिली रिॲक्शन लिहितो बघा. आयसोप्रोपिल म्हटलं तर अशा प्रकारचा फॉर्म्युला राहत, CH3 CH CH3 आणि Cl. याला म्हणतात आयसोप्रोपिल क्लोराईड. सॉरी, आता इथे अल्कोहोल घ्यावं लागेल सुरुवातीला. अल्कोहोल पासून क्लोराईड, आयसोप्रोपिल अल्कोहोल. वी टेक आयसोप्रोपिल अल्कोहोल. फॉर्म्युला माहित पाहिजे. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज रिटन इन दिस केस, इन दिस वे. This isopropyl alcohol is treated by PCl3. Then reaction takes place on heating. 3 ची आवश्यकता आहे. OH मला रिप्लेस करायचा आहे, पण 3 Cl इथे दिसते आणि OH एक आहे. Therefore we are right here for balancing 3 times. Then it will produce 3 times CH3 CH CH3 Cl. 3 चे 3 Cl यूज केले. आता 3 ऑक्सिजन राहिले, 3 हायड्रोजन राहिले, हा एक फॉस्फरस राहिला. त्यालाच काय म्हणूया, H3PO3 फॉस्फरस ऍसिड. आयसोप्रोपिल क्लोराईड. या PCl3 च्या ऐवजी PCl5 पासून सुद्धा काय करता येईल, प्रिपेअर करता येईल. द सेकंड वी टेक अगेन आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज रिटन in this way. Name of this compound isopropyl alcohol. This isopropyl alcohol is treated by PCl5 phosphorus pentachloride, which on heating then reaction takes place. Again we use isopropyl chloride, but side product is different. आता तुम्हाला या रिएक्शन मध्ये जेव्हा आपण Cl बॅलन्स करायचं होतं, 3 असल्यामुळे ते 3 टाइम्स दिलं. 5 आहे म्हणजे 5 टाइम्स लिहायची आवश्यकता नाही, स्वतःच तो बॅलन्स होते. त्यामुळे हा पहिला कंपाऊंड मिळाला. त्यानंतर आता दुसरा कंपाऊंड बघा काय आहे, Cl5 आहे, एकच Cl यूज केलेला आहे. तर आपण काय करूया, POCl3 फॉस्फोरिल क्लोराईड, POCl3. तसं हे फॉस्फरस ऍसिड आहे, हा काय फॉस्फोरिल क्लोराईड. फॉस्फोरिल क्लोराईड नंतर काउंट केलं तर 3 आणि 1 4 झाले. आपल्याला इथे 5 झालं, कारण ऑर्गॅनिक रिएक्शन मध्ये होतं काय, रिएक्टंट आणि प्रॉडक्ट या दोघांमध्ये बॅलन्सिंग होणं आवश्यक आहे. तसं आता इथे 5 आहे, इथे सुद्धा आपल्याला 5 दिसायला पाहिजे. म्हणजेच काय करावं लागणार, हे 4च झाले. हे 3 आणि 1 4 म्हणजे जे HCl या ठिकाणी लिहिलं, तर आता ही रिएक्शन बॅलन्स झाली. आयसोप्रोपिल क्लोराईड. तशाच प्रकारे SOCl2 चा उपयोग करूया. पुन्हा आयसोप्रोपिल अल्कोहोल घेऊया. वी टेक अगेन आयसोप्रोपिल अल्कोहोल. दिस आयसोप्रोपिल अल्कोहोल treated by thionyl chloride. It is written SOCl2, which on reflux in the presence of pyridine, which on refluxing, then reaction takes place and 2 gives CH3 CH Cl CH3 and side product is SO2. This is removed out in atmosphere.
plus HCl. In this way, isopropyl chloride is prepared here. बघा तिन्ही रिएक्शन मध्ये आयसोप्रोपिल क्लोराइड प्रिपेअर केलं आणि कशापासून आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून. म्हणजे क्वेश्चन काय होईल, हाऊ विल यू प्रिपेअर आयसोप्रोपिल क्लोराइड फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही हे रिएक्टंट आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि तिन्हीच्या तिन्ही काय प्रॉडक्ट आहे आयसोप्रोपिल क्लोराइड. पण कशाचा उपयोग करून, बाय युजिंग PCl3, बाय युजिंग PCl5 अँड SOCl2, that is thionyl chlorides. When we take PCl3, phosphorus trichloride, reaction takes place on heating, it is converted into isopropyl chlorides. In the second reaction, again we take isopropyl alcohol, it is treated by phosphorus pentachloride, again small heating required, and then we will prepare here isopropyl chlorides by side product POCl3 and HCl. POCl3 means phosphoryl chlorides. And in the last, again we take isopropyl alcohol. This isopropyl alcohol is treated by thionyl chloride, written as SOCl2. In pyridine and reflux, it is converted into isopropyl chlorides. म्हणजेच आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून आयसोप्रोपिल क्लोराइड प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला PCl3, PCl5 आणि SOCl2 ची आवश्यकता राहते. आणि मग हे तिन्ही रिएजंट त्यासोबत रिॲक्ट झाले, रिफ्लक्सिंग करा किंवा स्मॉल हिटिंग करा, तर तिन्हीच्या तिन्ही कंपाऊंड मिळतात. कोणते, आयसोप्रोपिल क्लोराइड. दिस आयसोप्रोपिल क्लोराइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम आयसोप्रोपिल अल्कोहोल बाय युजिंग PCl3, PCl5 and SOCl2. Now we take method second. In this second method, बघा पहिल्या मेथड मध्ये काय केलेलं आहे ते तुमच्या लक्षात येते का ते बघा. पहिल्या मेथड मध्ये आपण इथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, टर्शरी ब्युटिल क्लोराइड, कोणतेही हे सर्व क्लोराइडचे कंपाऊंड आहे, हलाइड आहे, अल्किल हलाइड ज्याला म्हणूया. इथिल ब्रोमाइड असेल, आयसोप्रोपिल ब्रोमाइड असेल, सर्व हलाइड. मेथड सेकंड, मेथड फर्स्ट मध्ये अल्कोहोल पासून सुरुवात केली आणि अल्किल हलाइडचे कंपाऊंड मिळवले. आणि ते मिळवण्यासाठी सुरुवातीला आपण पहिले 3 पाहिले, ल्युकास रिएजंटचा उपयोग केला होता, नंतर सोडियम ब्रोमाइड आणि सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग केला, आणि नंतर PCl3, PCl5 आणि SOCl2चा उपयोग केला. तर ती झाली मेथड नंबर फर्स्ट. नाउ वी विल मूव ऑन मेथड सेकंड, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग. तर अल्कोहोलच्या ऐवजी आपल्याला हायड्रोकार्बनचा उपयोग करायचा आहे. प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय युजिंग हायड्रोकार्बन. ही झाली सेकंड मेथड. हायड्रोकार्बन म्हणजे काय, मिथेन, इथेन, प्रोपॅन, ब्युटॅन. याला आपल्याला कारण कार्बन आणि हायड्रोजन असतात, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोकार्बन. त्याला अल्केन सुद्धा म्हणतात. म्हणजेच आधी अल्कोहोल पासून प्रिपेअर केला होता, आता काय करायचं आहे, अल्केन पासून प्रिपेअर करायचं आहे, ज्याला आपण हायड्रोकार्बन असं नाव दिलेलं आहे. वी टेक हायड्रोकार्बन मेंबर, कोणते, मिथेन, इथेन, प्रोपॅन, ब्युटॅन, आणि त्याची रिॲक्शन कोणासोबत, Cl2 सोबत, Br2 सोबत किंवा I2 सोबत केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, अल्किल हलाइड मध्ये होईल. म्हणजेच वी प्रिपेअर्ड अल्किल हलाइड अँड दिस अल्किल हलाइड इज प्रिपेअर्ड बाय हायड्रोकार्बन. अल्किल हलाइडची प्रिपरेशन हायड्रोकार्बन पासून करायचं आहे. देअरफॉर वी राईट लाईक क्वेश्चन, हाऊ विल यू, हाऊ आर फॉलोइंग कंपाऊंड प्रिपेअर्ड, हाऊ आर following compounds prepared. काही कंपाऊंड आहे ते प्रिपेअर करायचे आहे. हाऊ आर फॉलोइंग कंपाऊंड प्रिपेअर्ड बाय हॅलोजिनेशन ऑफ अल्किन. अल्किनचं हॅलोजिनेशन करणार आणि अल्किनचं हॅलोजिनेशन केल्यानंतर आपल्याला हे सर्व कंपाऊंड क्लोरिनेशन करायचं. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन सुरुवातीला, कारण अल्केन आहे त्यामुळे अल्केन हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये सुरुवातीला
कोणतंही हायड्रोकार्बन घेणार, समजा इथॅन घेतला, त्याची रिॲक्शन Cl2 सोबत करायची. त्यानंतर पुन्हा इथॅन घेतला, त्याची रिॲक्शन Br2 सोबत करायची. पुन्हा इथॅन घेतला, त्याची रिॲक्शन आयोडीन सोबत करायची. तर पहिली क्लोरिनेशन ऑफ इथॅन किंवा क्लोरो इथॅन, ब्रोमो इथॅन अँड आयोडीन इथॅन. हाऊ फॉलोइंग कंपाऊंड्स प्रिपेअर्ड बाय हॅलोजन अल्केन. नंबर 1 क्लोरो इथॅन हे प्रिपेअर करायचं आहे. नंबर 2 ब्रोमो इथॅन. नंबर 3 आयोडो इथॅन. आयोडो इथॅन, क्लोरो इथॅन, ब्रोमो इथॅन आणि आयोडो इथॅन प्रिपेअर करायचे आहे. आणि ते प्रिपेअर करण्यासाठी काय करणार आपण, या हायड्रोकार्बनचा उपयोग करणार. फॉर एक्झाम्पल आता क्लोरो इथॅन म्हणजेच काय करणार, वी टेक C2H6 that is ethane and this ethane is treated with Cl2 in the presence of ultraviolet light or diffuse light. This ethane is when treated by Cl2, it means chlorination of ethane takes place and 2 gives C2H5Cl, ethyl chloride by the liberation of HCl. Means here chlorination of ethane takes place. Chloroethane is obtained. यालाच इथिल क्लोराइड म्हणा, यालाच क्लोरोइथॅन. क्लोरोइथॅन हे कॉमन नाव, आयुकेश नाव आहे. इथिल क्लोराइड काय हे कॉमन नाव आहे. आणि क्लोरोइथॅन हे IUPAC नाव. In this way, in the first reaction, chlorination of ethane takes place. How chlorination of ethane takes place? We take ethane. This ethane is treated by Cl2, chlorine, in the presence of ultraviolet light. Reaction occur and 2 gives ethyl chloride. Ethyl chloride is common name and it is also called as chloroethane. In this way, chloroethane is prepared from ethane when ethane is treated by chlorine in sunlight or ultraviolet light. Reaction occur, 2 gives ethyl chlorides. पण आता ब्रोमो इथेन पाहिजे असेल तर काय करावं लागणार, इथे आपल्याला क्लोरो इथेनच्या ऐवजी ब्रोमो इथेन, ब्रोमिनेशन ऑफ इथेन असं जर पाहिजे असेल तर त्यावेळी रिॲक्शन काय राहील. सुरुवातीला आपण कोणता कंपाऊंड घेणार, सुरुवात करणार C2H6, that is we take ethane and this ethane is treated by bromine gas Br2 in the presence of AlBr3 च्या सोबत पुन्हा अजून काही आपल्याला अनहायड्रस AlBr3 हा AlBr3 आहे पण अनहायड्रस म्हणजे पाणी न टाकता एखादं सोल्युशन बनवलं त्याला अनहायड्रस म्हणतात. अनहायड्रस AlBr3, then bromination of ethane takes place and 2 gives C2H5Br by liberation of HBr. नंबर 3 बघा, इथिल क्लोराइड प्रिपेअर केला. हा इथिल ब्रोमाइड आहे, इथिल ब्रोमाइड. आणि आता आपण इथिल आयोडाइड प्रिपेअर करणार आहोत, इथिल आयोडाइड्स. तर आता इथिल ब्रोमाइड इथिल क्लोराइड साठी काय केलं तेवढं एक वेळा बघूया, म्हणजेच आपल्याला इथिल आयोडाइड प्रिपेअर करायची मेथड माहीत होऊ शकते. ती थोडीशी वेगळी आहे. फॉर द प्रिपरेशन ऑफ इथिल क्लोराइड अँड इथिल ब्रोमाइड वी टेक इथेन. दिस इथेन इज treated by chlorine gas or chlorine gas is passes over ethane in the presence of ultraviolet light. Reaction occur, 2 gives ethyl chlorides. In the second, we take ethane. This ethane is treated by Br2 or bromine gas is passes over ethane in the presence of anhydrous AlBr3. Reaction occur, 2 gives ethyl bromide. जसं आता इथिल ब्रोमाइड आणि इथिल क्लोराइड हे सिम्पली इथेनची रिॲक्शन Cl2 किंवा Br2 सोबत केलं, तसं आयोडिनेशन हे इतकं सोपं नसतं. कारण आयोडिनेशन मध्ये होतं काय, तर आयोडिनेशन मध्ये जसं या दोन रिॲक्शन सिंपल आहे आणि या दोन रिॲक्शन नंतर आपल्याला C2H5I इथिल आयोडाइड पाहिजे आहे. पण ते इथिल आयोडाइडची रिॲक्शन आयोडिनेशन साठी आयोडिनेशन ऑफ इथेन इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन.
हे आयोडिनेशन नंबर 3 बघा. आयोडिनेशन ऑफ इथेन. वी टेक इथेन, it means C2H6 and it is treated by HI. तर याने आपल्याला अशा प्रकारची रिॲक्शन मिळत नाही. वेल वी टेक इथेन घेतलं आहे, त्यानंतर HI, तर याच्यापासून मिळणार C2 आपल्याला कॉमन सेन्सने C2H5I प्लस HI अशा प्रकारची रिॲक्शन होईल. पण अशी रिॲक्शन ॲक्च्युअली आधीच्या सारखी सिंपल रिॲक्शन होत नाही म्हणजेच काय, जेव्हा आपण रिॲक्शन करणार तर सुरुवातीला हा प्रॉडक्ट मिळणार, हा HI एकदम ऍक्टिव्ह आहे, त्याची ऍक्टिव्हिटी जास्त आहे, तो पुन्हा यासोबत कंबाईन होणार आणि पुन्हा इथेन मिळणार. आपल्याला काय पाहिजे, इथिल आयोडाइड पाहिजे. therefore this is a reversible reaction. It is a very strong reducing agent. This reducing agent again react with ethyl iodide and to give ethane and HI. म्हणजे आता हे सर्व अवॉइड करण्यासाठी आपल्याला कोणत्या रिएजंटची आवश्यकता, मदतीची आवश्यकता आहे. म्हणून ही रिॲक्शन काय रिव्हर्सिबल असल्यामुळे अशा सिंपल पद्धतीने आपल्याला करता येत नाही. आयोडिनेशन इज ए in this iodination reaction is a reversible reaction because hydroiodic acid is a strong reducing agent. It reduces again and reactant is converted into product and product is again converted into reactant. To avoid this we use HiO3 or HGO, मर्क्युरिक ऑक्साइड किंवा HiO3 चा उपयोग करून ते आपल्याला अवॉइड करता येईल. इन द फर्स्ट पहिल्यांदा आपण इथेन घेणार C2H6. This ethane is treated by कशासोबत HI सोबत त्याला this ethane is HGO च्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन करूया. I2 प्लस HGO मर्क्युरिक ऑक्साइड च्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन. कारण मर्क्युरिक ऑक्साइड जर घेतलं तर रिॲक्टंटचं कन्वर्शन प्रॉडक्ट मध्ये होतं आणि प्रॉडक्टचं कन्वर्शन परत रिॲक्टंट मध्ये होतं. वी टेक इथेन अँड फॉर बॅलन्सिंग twice I2 twice reaction occur and 2 gives 2 times C2H5I plus 2 times C2H5I plus HgI2 plus HgI2. तर HgI2 एक आहे. 4 पैकी आपण हे 2 आणि 2 4 यूज केले. म्हणजेच आता हे हायड्रोजन 12 हायड्रोजन आहे, 10 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन प्लस H2O. It means ethyl iodine, that is iodination of ethane takes place in the presence of mercuric oxide. मर्क्युरिक ऑक्साइड च्या मदतीने आपल्याला इथिल आयोडाइड प्रिपेअर करता येईल. कारण रिॲक्शन मध्ये अडचण कोणती होती, सिंपल रिॲक्शन करतो म्हटलं तर रिॲक्टंट इज कन्वर्टेड टू product is converted into reactant. Therefore this is the reversible reaction. To avoid the reversible reaction we take mercuric oxide. This mercuric oxide avoid the reversible reaction. Therefore in this reaction this ethane is treated by iodine in the presence of mercuric oxide to gives ethyl iodide. Ethyl iodide. पुन्हा एक दुसरी सुद्धा रिॲक्शन आहे. तसं HGO च्या ऐवजी HiO3 ने सुद्धा आपल्याला ते प्रिपेअर करता येईल. फॉर एक्झाम्पल वी टेक इथेन C2H6 and this ethane is treated by HiO3 twice I2 plus HiO3 हायड्रोआयोडिक ऍसिड किंवा आयोडिक ऍसिड त्याला म्हणता येईल. आयोडिक ऍसिड. दिस आयोडिक ऍसिड इज ट्रीटेड or reacted and to gives. तर इथे रिप्लेसमेंटच्या दृष्टीने महत्वाचं आहे HiO3. बघा आता इथे आयोडीन रिप्लेस करायचे आहे आपल्याला आणि आयोडीन रिप्लेस किती करायचे आहे बघा. इथे आयोडीन संख्या 4 आणि 5 आहे आणि 5 असल्यामुळे हे 5 टाइम करावं लागणार. therefore reaction takes place and 2 gives. हे 5 लिहिण्याचं कारण काय, बॅलन्सिंग करण्याच्या दृष्टीने, कारण आयोडीन संख्या एकूण 5 आहे. रिॲक्शन तशी होत नाही म्हणून याच्या मदतीने रिॲक्शन होणार आहे. वी टेक इथेन and this ethane is treated by iodine in the presence of iodic acid HiO3. Then reaction occurs and 2 gives 5 times C2
H5 इथिल आयोडाईड हा कंपाऊंड मिळाला, इथिल आयोडाईड. अँड इथिल आयोडाईडच्या नंतर आता बघा 5 आयोडीन काय होऊन राहिले, बॅलन्स होऊन राहिले. पण 6 पंच 30, 25 म्हणजे 5 राहिलेले आहे. काय राहील 25. ठीक आहे. आणि 3 ऑक्सिजन आहे, म्हणजे मग काय करूया 3 साठी 6 ची आवश्यकता राहील. तर H2O 5 H2O 6 जे इथे रिलीज झालेले आहे हायड्रोजन, आणि ऑक्सिजन 3 5 वॉटर मॉलिक्युल्स. तर अशा पद्धतीने काय करता येईल आपल्याला, ही रिॲक्शन बॅलन्स करता येईल. when we take for iodination we take or we require oxidizing agent like HiO3 or mercuric oxide. In the presence of HiO3, reaction occur and to converted into ethyl iodide. In this way we prepared ethyl iodide. ethyl iodide prepared करताना आपल्याला HgO किंवा HiO3 चा उपयोग करावा लागेल. रिॲक्शन थोडी लक्षात घ्या. बघा इथेन, आयोडीन आणि HgO मर्क्युरिक ऑक्साईड. तर इथिल आयोडाईड हे आणि हे दोन्ही रिॲक्शन एकच आहे. आपल्याला काय पाहिजे, इथिल आयोडाईड म्हणजे आयोडिनेशन ऑफ इथेन करायचं आहे. फॉर द आयोडिनेशन ऑफ इथेन वी यूज HgO किंवा त्याच्याऐवजी HiO3. जर HgO चा उपयोग केला तर त्यावेळी अशा प्रकारची रिॲक्शन होईल, आणि HiO3 चा उपयोग केला रिॲक्शन या पद्धतीने. इन बोथ केसेस वी प्रिपेअर्ड इथिल आयोडाइड्स. दिस इथिल आयोडाइड is prepared by using HgO or HiO3. In this way, iodination of ethane takes place. In the first, chlorination of ethane. In the second, bromination of ethane. And third, iodination of ethane. Chlorination of ethane मध्ये पाहिला आपण, we take ethane. This ethane is treated by Cl2. Reaction takes place in the presence of ultraviolet light. Then reaction occur to give chloroethane. In the bromoethane, we take ethane. This ethane is treated by bromine. In the presence of AlBr3 anhydrous, reaction occur and to gives bromoethane. And in the iodination, we take ethane. This ethane is treated by iodine. In the presence of HiO3, then reaction occur and to gives ethyl iodide. In this way, iodination, chlorination, bromination is occur by simply by these methods. या ठिकाणी एक परत क्वेश्चन राहते, why halogenation is not a good method for प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. जे या मेथडने आपल्याला अल्किल हलाइड मिळाला, तर ही गुड मेथड नाही. दिस इज नॉट ए गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. कोणतं, क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन. क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन इज नॉट ए गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. तर असा क्वेश्चन समजा सपोज एखाद्या वेळी विचारला, तर त्यावेळी आपल्याला त्याचा रिझन देणं आवश्यक आहे. आणि ते रिझन देताना एक सिंपल रिॲक्शन वरून तुम्हाला ते समजू शकते. समजा क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन हे अल्किल हलाइड प्रिपेअर करण्याची गुड मेथड नाही, तर त्याचं रिझन काय. समजा आपण क्लोरिनेशन केलं, फॉर एक्झाम्पल वी टेक मिथेन अँड दिस मिथेन इज ट्रीटेड बाय Cl2. रिॲक्शन ऑकर अँड टू गिव्स CH3Cl plus HCl. Then the reaction is not stopped at this stage and it is again CH3Cl ethyl chloride. This ethyl chloride again chlorination takes place and to gives CH2Cl2 by liberation of HCl. Again it is not stopped and it is converted into CH2Cl2 plus Cl2. Therefore, it is converted to CHCl3 plus HCl. It is again converted into CHCl3 plus Cl2. It is converted to CCl4 carbon tetrachloride by liberation of HCl. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड बाय हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बन या ठिकाणी सुरुवात केलं, या हायड्रोकार्बन. पण या हायड्रोकार्बनचा उपयोग केल्यानंतर क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन केलं, तर दिस क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन इज नॉट ए प्रॉपर वे टू प्रोड्यूस टू प्रिपेअर अल्किल हलाइड्स. तर त्याचं कारण काय, तर त्याचं या एका एक्झाम्पल वरून आपल्याला क्लिअर करता येईल. कसं, वी टेक अल्केन दॅट इज हायड्रोकार्बन and chlorination takes place, therefore it is converted into methyl chlorides. पण मिथिल क्लोराइड पाहिजे म्हणून मिथिल क्लोराइड वर रिॲक्शन स्टॉप नाही होत. काय होतं,
the reaction is not stop, mechanism is not stop at monohalogen derivative. It is again converted to dihalogen. This dihalogen compound again converted to trihalogen, and trihalogen again converted to tetrahalogen. Reaction is not stop at first stage, and we use polyhalo compounds. Therefore, it is very difficult. आता हे सर्व मिक्सर राहणार and we cannot identify or it is very difficult to separate these. याच्यामधला आपल्याला मिथिल क्लोराइड पाहिजे आणि तो सर्व मिक्सचर मध्ये आहे. Therefore, it is very difficult task to separate these methyl chlorides. In this way, we can say that this is not. It means chlorination आणि याच्याच प्रमाणे bromination. Chlorination and bromination is not a proper way for production for the preparation of alkyl halide by using chlorination and bromination. This is not a proper way for preparation of alkyl halides. Alkyl halide प्रिपेअर करण्याच्या या मेथड काय नाही एकदम करेक्ट नाही. जसं आयोडिनेशन मध्ये आपण उपयोग केला HCO आणि कोणता HiO3, तर ती मेथड आणि त्याने येणारा प्रोडक्ट हे व्यवस्थित आहे, त्याच्यामध्ये एकच मिळते. पण क्लोरिनेशन किंवा ब्रोमिनेशन करताना ही अडचण आहे का ती रिॲक्शन मोनो स्टेजवर आहे, त्या पहिल्या स्टेजवर थांबत नाही. आपल्याला पाहिजे मिथिल क्लोराइड, पण रिॲक्शन इथे स्टॉप होऊन राहिलेली नाही, पुन्हा रिॲक्शन सुरूच आहे, सेम रिॲक्शन सुरू आहे. मेकॅनिझम इज कंटिन्यू और रिॲक्शन इज कंटिन्यू पॉलीहॅलोजन पर्यंत, मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन आणि मग सर्व मिक्सचर. आणि आपल्याला पाहिजे हे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिपेअर मिथिल क्लोराइड और इट इज नॉट सेपरेटेड फ्रॉम दिस मिक्सचर. या मिक्सचर मधून ते आपल्याला सेपरेट करणं अतिशय कठीण जातं. देअरफॉर क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन इज नॉट ए प्रॉपर वे फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. अल्किल हलाइड प्रिपेअर करण्याची क्लोरिनेशन ब्रोमिनेशन ही मेथड योग्य नाही. तर अशी ही दुसरी मेथड काय केलेली आहे आपण इथे कंप्लीट केलेली आहे. म्हणजे याच्या एकूण 4 मेथड आहे, तर 4 पैकी आपण नंतर 2 बघूया आणि आज आपण 2 पाहिल्या. 2 पैकी पहिली कोणती पाहिली? अल्कोहोल पासून अल्किल हलाइड प्रिपेअर केलं आणि या दुसऱ्या मेथड मध्ये हायड्रोकार्बन पासून अल्किल हलाइड प्रिपेअर केला. दोन्ही मेथड मध्ये काय प्रिपेअर करायचं होतं आपल्याला? अल्किल हलाइड, ज्याला आपण R सिंगल बॉन्ड X. R सिंगल बॉन्ड X म्हणजे काय? हे क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. जसं या ठिकाणी दिसून आलं क्लोरीन, तसं ब्रोमिन होऊ शकते, तसंच आयोडीन. therefore इट इज अल्किल हलाइड अँड दिस अल्किल हलाइड इज प्रिपेअर्ड फ्रॉम कशापासून? पहिल्या मेथड मध्ये अल्कोहोल पासून आणि दुसऱ्या मेथड मध्ये हायड्रोकार्बन पासून. हायड्रोकार्बनचे मेंबर कोणते? मिथॅन, इथॅन, प्रोपॅन, ब्युटॅन किंवा वगैरे वगैरे आपण जे बघितलेले आहे कंपाऊंड. therefore these 2 मेथड. नाउ नेक्स्ट पिरियड we will discuss about remaining 2 methods. म्हणजे आज आपण 2 मेथड कंप्लीट केल्या, नंतर आपण 2 मेथड कंप्लीट करूया. ओके.